कभी अलविदा ना कहना. भाग एक. निशी, उद्या फी भरायची आहे. काय करणार आहेस तू? बर्वे सर काय बोलले लक्षात आहे ना? जर तू लास्ट इन्स्टॉलमेंट नाही भरला तर ते तुला फायनल एक्झामला बसू नाही देणार. हो ग, माहीत आहे मला. पण काय करू यार, माझं तर डोकंच आऊट झालंय. घरी बाबांना किती त्रास होईल आणि आईची परिस्थिती तुला माहीतच आहे. काहीतरी करावं लागेल. तसं मी सरांना रिक्वेस्ट केली आहे, 2 दिवस मुदत वाढवून द्या. बघू, मी रश्मी मॅडमला विचारते. त्यांनी जर पुढच्या महिन्याची सॅलरी दिली, तर माझे सगळेच प्रश्न सुटतील. बघ म्हणजे मी थोडेफार देऊ शकते, पण सगळेच देणे मला नाही ना गं पॉसिबल. नको गं संजू, आधीच तू काही कमी करते का माझ्यासाठी? नको. मी विचारते आहे ना रश्मी मॅडमला. डोंट वरी माय जान. तुला तर माहीत आहे, हमने कितने अप एंड डाउन देखे हैं. ये तो कुछ भी नहीं. लाइफ में जो भी सामने आता है, उसे हँसते-हँसते फेस करना चाहिए मेरी जान. निशी, तू कोणत्या मातीची बनली आहेस काय माहिती? इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा तुला हसायचं आहे, म्हणजे कठीण आहे तुझं. चल आता थोडंफार खाऊन घे. नाहीतर ती तुझी रश्मी मॅडम तुला कच्चं सुद्धा खायला सोडणार नाही. चल आवर आता. हो, हो. काय आणलं आहे तू? बघू आज. यांचं जेवण चालू दे. चला, तोपर्यंत मी तुम्हाला आपल्या कथेच्या हिरोईनची ओळख करून देते. चलो फिर. तर ही निशिता सुरेश साठे. एम-बी-एच्या लास्ट इयरला आहे. हॉटेल मॅनेजमेंट पण केलं आहे बरं का आपल्या मॅडमने. बरं, आता हिला फीची खूप चिंता लागून राहिली आहे. का ते विचारू नका, सांगते. लहानपणापासूनच गरिबीत दिवस गेले. वडील एस-टी ड्रायव्हर होते. आता रिटायर झाली. तरीही घराला हातभार म्हणून आता रिक्षा चालवत होती. तिची आई म्हणजे कमलाबाई. एक छोट्या कंपनीमध्ये कामाला होती. पण एका आजारात ती अंथरुणाला खिळून राहिली. त्यामुळे आपल्या निशीला आधीपासूनच जबाबदारीची जाणीव होती. एक भाऊ होता, पण तो छोटा होता. आता कुठे तो 12वी मध्ये आहे. त्यामुळे आपली निशी ही तिच्या परीने होईल तेवढी मदत करत होती. तिच्या बाबाला हातभार लावण्याची. तिने तिचं शिक्षणसुद्धा तिच्या हिमतीवर केलं आहे आणि पुढचे शिक्षणही घेते आहे. याचा तिच्या बाबांना खूप अभिमान होता. सॉरी रश्मी मॅम, थोडा उशीर झाला. खरंच, खूप सॉरी. अगं, पण जातेस कुठे इतक्या वेळ? जमत नसेल तर सोडून दे काम. कशाला येतेस इथे? तुझा आणि माझाही वेळ वाया घालवायला? खरंच सॉरी ना मॅम. परत नाही होणार असं. हां, परत करायचं पण नाही. पण आज तुझा हाल्फ डे लागणार, म्हणजे समजेल तुला वेळेची किंमत. मॅम प्लीज, असं नका करू. फक्त 3 मिनिटे लेट झाले म्हणून हाल्फ डे? प्लीज मॅम, तुम्हाला माझी परिस्थिती माहीत आहे. तरीही तुम्ही असं. अजून जास्त बोललीस तर पूर्ण डे लागेल. जा कामाला. बिचारी निशी मान खाली घालून तिच्या टेबलकडे गेली. निशी एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीत काम करत होती. काय रश्मी मॅडम तुम्ही पण? काय बिघडलं आहे त्या पोरीने तुमचं काय माहिती? बिचारी किती प्रामाणिकपणे काम करते ती तिचं आणि लहान आहे ती. कशाला तिच्यावर खार खाता तुम्ही? जाऊ दे ना, नका लावू हाफ डे तिचा, शिर्के सर म्हणाले. तुम्हाला खूप पुळका आहे ना तिचा? तुम्ही बोलताय म्हणून नाही लावत हाफ डे. बरं, बरं. धन्यवाद. काय करू, ती पोर माझ्या लेकीच्या वयाची आहे. म्हणून नाही बघवत तिला असं उदास. जातो माझ्या कामाला, नाहीतर माझा हाल्फ डे पण लागायचा ना. काय शिर्के सर तुम्ही पण. निशी तिच्या विचारात हरवली होती. आता नक्की कसं विचारू रश्मी मॅमला पगाराचं? तेवढ्यात तिचा फोन वाजला. संजूचा होता. "काय गं, विचारलं ना पगाराचं? काय बोलल्या तुझ्या मॅम? होईल का काही?" "नाही ना विचारलं. ब्रेकमध्ये विचारेल आता. आता जरा वाघीण डरकाळ्या फोडायच्या मूडमध्ये आहे." "तू पण ना, भारी आहे बाई. बरं, मी आता बँकमधून 10,000 काढले आहेत. बाकीचे बघ हां तू. आज काम झालं पाहिजे." "हो गं मेरी जान. चला बाय. काम करते, नाहीतर वाघीण डरकाळ्या फोडेल." संजू, बाय. निशिताने दुपारनंतर रश्मी मॅमना पगाराचं विचारायचं ठरवलं आणि ती तिचं काम करायला लागली. खूपच जास्त बिझी होती ती या काही दिवसात. एकतर तिची फायनल एक्झाम जवळ आली होती. फीचं टेन्शन होतं, घरात सगळं बघावं लागत होतं आणि हा जॉब.
तिने तिचं काम आवरून थोडा वेळ स्टडी केला. दुपारी लंच ब्रेक झाल्यावर तिने रश्मी मॅमला विचारलं, "मॅम, ते थोडं बोलायचं होतं." बोल. पण सकाळी झालेले परत नाही गिरवायचं. दुसरं काही असेल तर बोल." "मॅम, ते मला एका महिन्याची ॲडव्हान्स सॅलरी हवी आहे. मला खूप गरज आहे मॅम आता प्लीज." "काय? 1 महिना आधी पगार? तुझं डोकं जागावर आहे ना? एकतर तू पार्ट टाईम जॉब करते. त्यात तुझे 100 नोकरी असतात. कितीतरी वेळा लेट मार्क असतो आणि तू पर्मनंटही नाहीस. मग मी कशाच्या बेसवर तुला पगार देऊ? आणि मी दिलाच तुला पगार, पण मला पुढे मोठ्या सरांना उत्तरं द्यावी लागतात ना. आणि काय खात्री तुझी तू पगार घेऊन पुढे जॉबला आलीच नाहीस तर? 20,000 काय मी भरपाई करू का?" "तसं नाही होणार मॅम. विश्वास ठेवा माझ्यावर." "बरं, पूर्ण नको हवं तर अर्धी दिली तरी चालेल. प्लीज मॅम. माझी फायनल एक्झाम आहे. तर मी फी नाही भरली तर ते मला परीक्षेला नाही बसू देता येणार." "नाही, एकदा बोललेलं समजत नाही तुला? तू जा गं, विनाकारण तुझाही वेळ घालवत आहेस आणि माझाही." निशी बिचारी मान खाली घालून निघून गेली. खूप रडायला येत होतं तिला. आता काय करावं तेच समजत नव्हतं. 10,000 संजू देणार होती, पण अजून 10,000 कुठे आणणार होती ती? विचार करत तशीच ती तिच्या टेबलवर जाऊन बसली. आता परीक्षा देता येणार नाही या विचारानेच तिच्या घशाला कोरड पडली. तिने टेन्शनमध्ये इतकं भरभर पाणी पिलं की तिला खूप जोरात ठसका लागला. "अगं, हळू पी पाणी." तिच्या पाठीवर मायेने कोणीतरी हात फिरवत होतं. तिने वरती बघितलं. "शिर्के सर तुम्ही?" "नाही, मी ठीक आहे. ते खूप भरभर पाणी पिलं ना, म्हणून झालं असं." "अगं, पण इतकी घाई कशाला असते? तुला काय माहिती? बरं हे घे." त्यांनी एक एन्व्हलप तिच्या हातात दिलं. "काय आहे सर यात? उघडून तर बघ." तिने ते उघडून पाहिलं. आत ₹10,000 होते. "सर हे? नको सर. प्लीज मी हे नाही घेऊ शकणार." "अगं पण तुझी परीक्षा आहे ना? तू जर फी भरली नाही तर वर्ष वाया जाणार तुझं." मला रामूनी सांगितलं सगळं. रश्मी मॅम काय बोलली ते. "अगं मी थोडी तुला माझा पूर्ण पगार देतो आहे. फक्त 10,000 आहेत. पुढच्या महिन्यात तुझा पगार झाला की दे मला परत." "सर खरंच खूप खूप थँक माझं खूप मोठं टेन्शन कमी झालं." चल लाग कामाला. रडत नको बसू अशी, नाहीतर परत हाफ डे लागेल." "हो, हो. लागते कामाला." निशिताचं फीचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला. तिने संजूला फोन करून सांगितलं आणि ऑफिस सुटल्यावर भेटू असं बोलून फोन ठेवला. निशी खूप खुश होती. ऑफिस सुटलं तशी ती संजूला भेटायला तिच्या नेहमीच्या ठिकाणी निघाली. तसा तिने संजूला मेसेजही केला. संजू आधीच येऊन थांबली होती. निशी मस्त हालत डुलत चालली होती, पण रस्त्यावर समोरचं दृश्य बघून ती शॉकच झाली आणि पटकन ती पळत गेली तिथे. "आजोबा डोळे उघडा, काही नाही झालं तुम्हाला." तिथे रस्ता क्रॉस करताना एका गाडीने त्या आजोबांना उडवता वाचवलं. पण त्या घटनेने आजोबा मात्र खूप घाबरले आणि तसेच खाली पडले आणि हे सगळं आपल्या निशीने बघितलं. त्यांच्या हातातलं सगळं सामान खाली पडलं होतं. त्यांची काठीही पडली होती. चष्मा एका साईडने तुटला होता. आता आजूबाजूला बरीच गर्दी जमली होती. ट्रॅफिक पोलिसही तिथे आले लगेच. "काय गडबड आहे? चला रस्ता मोकळा करा, चला." त्यांनी सगळी गर्दी बाजूला केली आणि निशीला मदत केली. निशीने त्या पोलीस काकांच्या मदतीने त्या गाडीवाल्याला थांबवलं. तो पळून जाण्याच्या तयारीत होता, पण आपली निशिता बाई हुशार आहे ना, तिने लगेच त्या माणसाला थांबवलं. निशीने संजूला लगेच मेसेज करून झालेला सगळा प्रकार सांगितला आणि हॉस्पिटलला यायला सांगितलं. संजू ही लगेच हॉस्पिटलला यायला निघाली. आजोबांना इतकं काही झालं नव्हतं, पण घाबरल्यामुळे त्यांचा बीपी लो झाला होता, म्हणून त्यांना चक्कर आली. डॉक्टरांनी लगेच त्यांना ॲडमिट केलं. काही वेळाने आजोबांना शुद्ध आले. निशीने त्या माणसाला आजोबांची माफी मागायला लावली आणि हॉस्पिटलचं बिल भरायला लावलं. मग तो माणूस निघून गेला. निशी आजोबांची विचारपूस करून निघून गेली. बाहेर संजू आलीच होती. मग त्या दोघेही त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी गेल्या. पण पूर्ण रस्ता संजूचा आरडाओरडा चालू होता. "निशी, काय गरज असते गं तुला सगळ्यांची मदत करायची? बरीच लोकं असतील ना तिथे? पण नाही, तुला शांत कुठे बसवतं? निघाली लगेच मदत करायला. कधीतरी तुझीही मदत करायची सवय तुझ्या इतकी गळ्याशी येईल ना, की तुझं पूर्ण लाईफ बदलून जाईल. इतकी फसशील ना, की बास, मग समजेल ही संजू काय बोलत होती ते." "अरे बस, बस. कितना हो गुस्सा मेरी जान.
ते आजोबा खूप घाबरले होते गं. नाही बघवत मला ते. बाकीचे सगळे बघतच बसले होते. मीही तेच करायचं होतं का? असं नसतं ना गं राणी. आणि तुला एक सांगू का? आपल्या लाईफमध्ये घडणाऱ्या घटना ना ठरलेल्या असतात. प्रत्येक घटना एकमेकांशी कनेक्टेड. आपला काही ना काही संबंध असतोच त्या घटनेशी. सो इतका विचार नाही करायचा. आपल्याकडून जे काही चांगलं होईल ते करायचं. आता चिडू नको. इतकं प्रवचन दिलं आहे आता मला मस्त कॉफी द्यायची. फुकट. नुसतं आपलं काही मग ते प्रवचन का असेना. धन्य आहात तुम्ही मॅडम. संजूने तर तिच्यापुढे हातच जोडले. पण आज तिच्यासोबत झालेल्या या घटनेने खरंच तिचं लाईफ बदलणार होतं. हे मात्र तिला माहीत नव्हतं. निशिताची फीची चिंता मिटली होती. लास्ट इयरची लास्ट इन्स्टॉलमेंट राहिली होती. ती उद्या पूर्ण करता येणार होती. 10,000 संजूने दिले होते आणि 10,000 शिर्के सरांनी दिले होते. त्यामुळे आपली निशी जोरदार एक्झामच्या तयारीला लागली. दुसऱ्या दिवशी निशी कॉलेजला पोहोचली. तिने आधी तिची फी भरली. काही वेळाने संजू ही कॉलेजला आली. "हे मेरी जान, कहाँ थी तू? फी पण झाली भरून. किती तू उशीर?" "सॉरी ना." "किती ऐकवते गं? तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचं काही खरं नाही. जर टाईमची व्हॅल्यू त्याला नसेल तर वाट लागेल त्याची, हो ना?" संजू म्हणाली. "त्याचीच काय कोणाचीही वाट लागेल. ज्याला खरंच वेळेची किंमत समजत नाही, त्याची वेळ ही मग काही किंमत ठेवत नाही. समजलं?" "हो बाई, समजलं. चला आता थोडे नोट्स काढू. उद्यापासून परीक्षा आहे ना, मग वेळ नाही भेटणार." "हो, हो, चल." "अगं पण उद्यापासून मला 6 दिवस सुट्टी घ्यावी लागेल ऑफिसमधून. मला एक्झाम आणि ऑफिस बॅलन्स नाही करता येणार." "हो, तेही आहेच म्हणा. पण तुझी ती मॅडम सुट्टी देणार का? सुट्टीचं नाव जरी काढलं तरी डळकाळ्या ऐकू येतील तुला." "हो ना गं. मलाही तेच टेन्शन आहे आणि त्यात 6 दिवसांचे खाडे. मग पगार कापला जाणार. आधीच मला तुझे आणि शिर्के सरांचे पैसे परत करायचे आहेत गं." "निशी, तू आता माझ्या मनीचं टेन्शन नको घेऊ हां. तू सरांचे आधी देऊन टाक. माझे बघू नंतर. तू काय पळून चालली आहे काय?" तो पुरा वसूल करेंगे आणि तेही राहू दे. आधी परीक्षा आहे बाई साहेब. त्याकडे बघू दे मला. तुम्ही काय टॉपर आहात. आम्हाला पास तरी होऊ दे." चला. शिकवत असतात तेव्हा गायब व्हायचं आणि मग परीक्षेच्या वेळी आम्हाला टोमणे मारायचे." निशी म्हणाली. "निशी, पण ही आपली लास्ट एक्झाम. मग आपलं MBA पूर्ण होणार. मग आपण भेटणार नाही आधीसारखं रोज. मला तर तुझ्याशिवाय जेवण पण जाणार नाही. तुझ्या डब्यातला खाऊ जे नसणार ना." "संजू, तू नको ना गं इतकी सेंटी होऊ. आपली इतकी चार्मिंग दोस्ती असताना ये रडका सीन क्यों क्रिएट करतीये? भेटू का आपण? डोंट वरी." "पण निशी, आपलं एज्युकेशन कंप्लीट झालं की माझं तर लग्न लावून देणार आहेत. तोपर्यंत घरचे बोलले जर कोणी भेटला तर ठीक. पण आतापर्यंत कोणी भेटलाच नाही. तुला तर माहीत आहे आपलं लक. मग काय घरचे बोलतील तो करायचा." संजू म्हणाली. "बरं आहे ना मग. कुठे शोधत बसती? या आपण खूप मज्जा करू हां. मी तर खूप नाचणार आहे तुझ्या लग्नात. हां, पण मला सुकी-पुकी पार्टी नको बरं का. फुल ऑन पाहिजे." "ये बेवडे, जरा हो घे. मला ना राहून-राहून तुझ्या नवऱ्याची काळजीच वाटते. कसं होणार त्याचं काय माहिती?" "ये गप गं. आली मोठी त्याची काळजी करणारी. ते मी आणि तो बघून घेऊ. जरा खूपच सुधारलेला असेल तर त्याला थोडं बिघडावं लागेल. नाहीतरी मी तरी त्याला बिघडून ठेवेल." संजू. "चला, माते तुम्हाला ना सगळे देव प्रसन्न होत." दोघीही हसत होत्या. नंतर माहिती नाही कधी भेटतील आणि काय होईल. संजू आणि निशी बोलत-बोलत लायब्ररीत आली. बराच वेळ त्यांचा स्टडी चालू होता. निशीने तिच्या मॅडमकडून सुट्टी घेतली. याच दरम्यान तिच्या भावाची एक्झाम झाली आणि त्याला एका मोठ्या बिझनेस मॅनेजमेंटकडून पुढच्या शिक्षणासाठी बाहेर देशात जाण्याची संधी मिळाली. निशिता खूप खुश होती. 12वी नंतर इतकी छान संधी फार कमी जणांना भेटते. त्यामुळे तिचे बाबाही नाही म्हणाले नाही. तिच्या परीक्षा चालू असतानाच तो रशियाला शिफ्ट झाला. तिला त्याची खूप काळजी होती. लहान होता ना खूप. पण त्याचं भविष्य खूप उज्ज्वल होतं हे तिला माहीत होतं. आता घरात फक्त ती, तिचे बाबा आणि तिची आई. बघता बघता निशीची परीक्षा संपत आली होती. शेवटचा पेपर राहिला होता. तो पेपर झाला की मग कॉलेज लाईफशी तिचा संबंध नसणार होता. या सगळ्यात त्या आजोबांच्या अपघातवाला प्रसंग ती पूर्ण विसरून गेली होती. संजूच्याही डोक्यातून ते गेलं होतं, कारण या निशी मॅडम काय येत्या दिवसाला लोकांना मदत करायच्या. मग कोणकोणत्या लोकांना लक्षात ठेवणार ना?
पण मागे संजू तिला म्हणाली होती, की यामुळे कधीतरी इतकी अडकशील ना, की पूर्ण लाईफ बदलून जाईल. आणि तसंच होणार होतं. पण या गोष्टीची ना आपल्या निशीला कल्पना होती, ना संजूला. त्याने ठरवलं होतं, की शेवटचा पेपर झाला, की पार्टी करायची. आणि आज त्या पेपर देऊन एका हॉटेलमध्ये गेल्या. त्यांनी मस्त बटर पनीर, बिर्याणी, जिलेबी, मशरूम मसाला, व्हेज कोल्हापुरी, बटर रोटी, बुंदी रायता असं बरंच काही-काही मागवलं होतं. पाणी सुटलं ना तोंडाला? माझ्याही सुटलं. हे सगळे माझे आवडीचे पदार्थ आहेत बरं का. आम्ही तेच सगळं मागवतो. कधी हॉटेलमध्ये गेलो तर काय आम्ही माळकरी माणूस. त्यामुळे आपलं सगळं व्हेज असतं आणि आमच्या लोणावळ्यात हॉटेल्सची काही कमी नाही. त्यामुळे काय मजाच असते. बरं चला त्यांच्या जेवणाकडे जाऊया. दोघींनीही जेवायला सुरुवात केली. 5 मिनिटं होत नाही ते निशीला एक कॉल आला. अनोन नंबर होता म्हणून आधी निशीने कॉल उचलला नाही. पण परत आला त्यामुळे तिला उचलावा लागला. "हॅलो, कोण बोलतंय?" "हॅलो, तुम्ही निशिता सुरेश साठेच बोलत आहात ना?" "हो, मी निशिता साठेच बोलते आहे. मी पोलीस स्टेशनमधून इन्स्पेक्टर पाटील बोलतो आहे." पोलीस हे नाव ऐकूनच तिला जोरात ठसका लागतो. "अगं हळू ना राणी, हे घे पाणी पी आधी, मग बोल आणि कोण आहे की तुला ठसका लागलाय? स्पीकरवर टाक." संजू म्हणाली. तिने फोन स्पीकरवर टाकला. हॅलो मिस निशिता, रिलॅक्स. पाणी प्या. हवं तर मी काही वेळाने कॉल करतो." निशी काही बोलायच्या आधी आपल्या संजूबाई बोलल्या. खरंच नंतर करा तुम्ही. आम्ही इतकं छान जेवत होतो. तुम्ही काय बोललात देव जाणे. माझ्या जानला किती जोरात ठसका लागला. ठेवा फोन." संजू रागात म्हणाली. असं बोलून तिने फोन कट केला. पण "अगं ही येडपट, असं कोण बोलतं का? आणि ते जाऊ दे. दुसरं कोणी असतं तर ते ठीक होतं. ते इन्स्पेक्टर पाटील बोलत होते, मूर्ख मुली." त्यांनी इतकं नीट विचारलं आणि तू किती आगाऊसारखं बोलली. संजू: "काय? पोलीस? अगं पण त्यांनी तुला का कॉल केला होता? खरं सांग निशी, कोणाला किडनॅप केलं तू? काय पंगा केला आहेस? बोल आता. आता लपून काही होणार नाही." "अगं ये गप जरा. मी असं काही केलं नाही. मलाच समजत नाहीये की त्यांनी कॉल का केला ते. मला तर आता हे जेवणही नाही जाणार गं टेन्शनमध्ये." "निशी, प्लीज जेवून घे. चुकून त्याने तुला आत टाकलं तर असं जेवण नाही भेटणार गं जेलमध्ये आणि आपण पैसे दिले आहेत हॉटेलला." ती बिचारी भाबडेपणाने बोलून गेली. "काय बोलते आहेस तू संजू? तू डोकं काम करून थांबलं आहे का तुझं?" "काय करू मी तरी? मला टेन्शनने काहीच सुचत नाहीये गं. पण तरी खाऊन घे ना जान, प्लीज. माहीत नाही ना किती वेळ जाईल, काय झालं आहे आणि आपल्याला तिकडे जावं लागलं तर?" संजू घाबरून म्हणाली. "ठीक आहे, जेव पटापट." दोघींनी जेवण उरकलं आणि त्यांनी परत एकदा देवाचा धावा करून पोलीस स्टेशनला कॉल केला. तिला बिचारीला आता खूपच धडधड व्हायला लागलं होतं. तर मग मैत्रिणींनो, का बोलवलं असेल आपल्या निशीला पोलीस स्टेशनमध्ये? भाग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, या कथेच्या लेखिका शब्दधनी या आहेत. तर भेटूया नवीन भागासोबत. तोपर्यंत बाय. आणि हो, वाट तुझ्या होकाराची आणि माझ्या चॅनेलवर अजून अशा प्रकारच्या काही कथा चालू आहेत. त्या हे कथांना तुमचा मनापासून सपोर्ट करा.